नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे. बघा आता ऐका नाही, सर्दी खोकला आणि संसर्गजन्य आजार म्हणलं का नाही की सर्दी होती, खोकला होतोय, पित्त होते, डोकं दुखतं माणसाचं, अनेक आपल्या आजारा शरीरामध्ये का नाही आजार असतात. तर एका नाही आपण थंडीच्या दिवसात ही मात्र सर्दी खोकला आणि पित्ताचं प्रमाण जास्त होतं. तर मग काय करायचं की घरगुती आपल्याला काढा बनवायचा आणि ही काढा का नाही आपल्याला असा बनवायचा आहे की ही कडुलिंबाच्या झाडापासून. ही बघू शकता तुम्ही, ही कडुलिंबाचं झाड आहे ना, इतकी ही आयुर्वेदिक वनस्पती आहे की आपल्या शरीराला ह्याचं भरपूर असं फायदा असतात. तर बघा ना, ह्याचा पाला जरी खाल्ला का नाही तरी सुद्धा का नाही आपल्याला आपलं जे पित्त असतं का नाही हे आपल्या का नाही पित्त आपलं पूर्ण का नाही पोटातलं ढाळलं जातं. आणि पित्त का होतं तर आपल्याला अपचन होतं. अपचन झालं की आपल्याला पित्त वाढतं, आपलं पोट साफ होत नाही, त्याच्यामुळं मग आपल्याला पित्त वाढतं, डोकं दुखतं आणि वारंवार सर्दी खोकला ही आपल्याला आजार होतात. तर आपली ही वनस्पती का नाही प्रत्येक औषधामध्ये का नाही हा कडुलिंब का नाही वापरला जातो. आपण जरी केमिकलची औषधं जरी आणली का नाही तर ह्याच्यात कडुलिंबाचाही वापर केलाच जातो. तर आपण का नाही घरगुती साधी आणि सोप्या पद्धतीने का नाही आपण पित्तासाठी, खोकल्यासाठी, सर्दीसाठी ह्याचा काढा बनवला. इतका फ्रेश पाला आहे का नाही बघू शकता तुम्ही. तर आपल्याला हे घ्यायचा आहे. बघा मस्त असा कडुलिंब हाय, कुठं डाग पडलेला नाही, काय नाही, चांगला असा हिरवा गार आहे. आपल्याला ही घ्यायचं आहे. कडुलिंबाचा ढाळे घेतलेले, 3 ढाळे घेतलेले तर एवढं आपल्याला काय लागणार नाही. तर पण आपण ह्याचा मस्त असा का नाही काढा बनवणार आहे. तर आता ही घरी जाऊन आपण चांगला असा ह्याचा काढा बनवणार आहे. चला आता ही कडुलिंबाच्या पाल्याचा ढाळा आपण बघा घरी घेऊन आलेलो आहे. आता ह्याचा मस्त असा आपल्याला काढा बनवायचा आहे. तर सगळ्यात अगोदर ह्याची वेळेस मी माहिती सांगते. ही कडुलिंबाचा पाला आहे ना, ही आपल्या शरीराला लय फायदा देणारी आहे आणि आयुर्वेदिक वनस्पती आहे. ही कुठंही सहज बांधाला उगावते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ते चैत्र महिन्यात का नाही चांगली अशी पालवी फुटलेली असते आणि ह्याला का नाही मोहरसुद्धा आलेला असतो. चैत्र महिन्यात आपला काय असतो सण तर गुढीपाडवा. वर्षातनी एकदा गुढीपाडव्याच्या सणाला तर आवर्जून गुळ आणि ही कडुलिंबाचा पाला खाल्ला जातो. का तर नवीन वर्षाची मराठी महिन्यातली सुरुवात असते या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षभरात जे आपल्या शरीरामध्ये काय आजार असतात का नाही ती ह्या 4 कडुलिंबाची पानं खाल्ल्याने का नाही एकदम कमी होत असते या. आणि असं ही पहिल्यापासून पूर्वीपासून आहे का नाही वडिलांच्या आजोबांच्या पद्धतीप्रमाणे का नाही ही आपलं केलं जातं चैत्र महिन्यातल्या गुढीपाडव्याला की गुळ आणि ही पानं खाल्ली जातात. आता ह्याचा फायदा काय आहे तर आपल्या शरीरात काय होतं, आपण जेवण जेवतो त्याचं पचन होत नाही, पोट साफ होत नाही, त्याच्यामुळं पित्त वाढतं. पित्त वाढलं की सारखं सारखं आपलं डोकं दुखत असतं. डोकं दुखलं का नाही काय होतं मग सर्दी होती. सर्दी आपल्या शरीरामध्ये डोक्यामध्ये का नाही मुरली जाते, त्याने होतो आपल्याला कफ. आणि कफ काय लवकर निष्ठत नाही. एकदा कफ झाला की आपल्याला श्वास घ्यायला तकलीफ होती या. म्हणून काय करायचं, रोज सकाळी उठलं की ह्या डाळीचे का नाही 4 पानं जरी तुम्ही का नाही उठल्या अनुषापोटी जरी ही खाल्ली का नाही तरी सुद्धा आपल्याला कधीही पित्त होत नाही. अगदी का नाही मी स्वतः खात असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का नाही ह्याचा काढा केला का नाही, काढा सुद्धा आपण आहे का नाही रोज अनुषापोटी घेतला का नाही पूर्ण आपलं जे पित्त आहे का नाही ते आपल्या का नाही शौचाद्वारा का नाही ती असं पातळ होऊन आहे का नाही ढाळलं जातं. ही पित्ताचा प्रकार झाला. सर्दी खोकल्यासाठी चांगलं आहे. आणि आता तर का नाही शास्त्रज्ञांनी का नाही सांगितलेलं आहे का नाही की ही कॅन्सरवरती सुद्धा ह्याचा का नाही एकदम गुणकारी फायदा आहे या कडुलिंबाचा. पहिलं काय करायची लोक, म्हातारी माणसं ही अशी जी काडी आहे ना, आपण आता कोलगेट घेतोया आणि ब्रश घेतोया आणि त्याने का नाही आपण दात घासतोया. तर पहिली ही काय करायची लोक, अशी काळी मोडायची आणि ह्याने असंही दात घासले जायचं. ही चावून थोडा ह्याचा रस खाल्ला का नाही थोडंसं तोंड कडवाट होतं आणि कडवाट्यामुळंच काय होतं आपल्या शरीरातलं पित्त असं नाहीसं होतं. मग ह्याचा का नाही पहिलं दात घासायची लोक. तेव्हा लोक किती निरोगी होती पहिली म्हातारी माणसं, 100 वर्षापर्यंत जगत होती. त्यांना काही त्यांचं दात दुखत नव्हतं, दाढा किळत नव्हत्या. आत्ताच्या माणसाच्या दाढा बी किळत्यात, दात बी दुखतात आणि सारखं 8 दिवसाला आणि 15 दिवसाला सारखी लोक आजारी येतात, आपल्याला दवाखान्यात जावं लागते. मग त्याच्यासाठी काय करायचं, थंडी आली की आपण वर्षातनी एकदा का होईना
पण वर्षातनी म्हणण्यापेक्षा का नाही आठवड्यातनी एकदा का नाही ह्या कडुलिंबाच्या पाल्याचा तुम्ही काळा करून प्याला ना तर तुम्ही कसलंच आजारी पडणार नाही आणि आपल्याला दवाखान्यात सुद्धा जायला लागणार नाही. तर आता सगळ्यात आपल्याला काय करायचं, ही हिरवी हिरवी जे पानं आहेत का नाही ती आपल्याला खुडून घ्यायच्यात अशी बघा, ह्या पद्धतीने आपल्याला काढायचे, कारण ही आपल्याला चांगली धुवून घ्यायची. ह्याची पावडर सुद्धा केली जाते. जर रोज आपल्याला जर वाटलं ना आपल्याला वेळ नसतो, काही लोकांना कामं असतात किंवा हा लोक कंपनीतनी कामाला जात असतात त्यांना सुद्धा वेळ नसतो, या सारखी माणसं कामातच असतात. शेतकऱ्याला सुद्धा असा वेळ नसतो की त्याला तर उठल्यापासनी गुरंढोरं जर असेल ना तर त्याला तर उठल्यापासनी अगदी संध्याकाळी हातूरना झोपेपर्यंत काम असतं. मग त्यांनी काय करायचं तर ही का नाही पाला चांगला वाळवायचा आणि त्याची पावडर करायची आणि रोज सकाळी का नाही ही अनुषापोटी का नाही पाण्यात घालून चांगला त्याचा काढा बनवून घ्यायचा. आता ही एवढी पानं मी घेतलेली आहेत, आता ही स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची. पानं मी सगळी खुडून घेतलेली आहेत, आता ही आपल्याला धुवून घ्यायची चांगली. काय होतं, धूळ ही बसलेली असती, माती ही उडलेली असते ह्याच्यावरती, म्हणून आपल्याला ही चांगली अशी पानं धुवून घ्यायची. आता ही ना मी चाळणीमध्ये अशी धुवून घेणार आहे. बनवायलासाठी का नाही आता आपण मी ही पाला चांगला धुवून घेतलेला आहे कडुलिंबाचा. काढा बनवायला आपल्याला काही सुद्धा सामान लागत नाही, साहित्य लागत नाही, फक्त कडुलिंबाचा पाला, पाणी आणि एक आपल्याला पातेलं लागतं. ह्या काड्यामध्ये दुसरं काही सुद्धा वापरायचं नाही, मीठ सुद्धा वापरायचं नाही. तर आता काय करणार आहे, चूल चांगली पेटलेली, ही पातेलं मी ह्याच्यावर ठेवणार आहे आणि ह्याच्यात घालते आता पाणी. अर्धा पाऊण तांबे मी पाणी घातलेलं आहे. आता ही पाला जी मी धुवून घेतलेला आहे का नाही हे ह्याच्यात टाकायचा. असा पाला अर्धवट टिचून टाकण्यापेक्षा का नाही असा पाला खुडून जर टाकला ना तुम्ही तर त्याचा अर्क लवकर पाण्यात उतारला जातो. या आणि सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते, असं सकाळी उठल्या उठल्या ही अशी 4-5 पाने घ्यायच्यात. आणि ही 6-7 पाने घेतलेली आहेत. ही जर तुम्ही अनुषापोटी जर खाल्ली का नाही तर आपलं पित्त का नाही सगळं असं ढाळून जातं, उलटीद्वारा जातं, नाहीतर जुलाब होऊन सुद्धा जातं. भ्यायचं काय कारण नाही, कारण आपल्या पोटाची घाण साठलेली असते का नाही ती जुलाबा वाटत जाते. ही अशी पानं सकाळी उठल्या उठल्या खायची. पण हे कडुलिंबाचा काढा आहे का नाही फक्त सकाळी अनुषापोटीच करायचा. जर तुम्हाला तर तसं वाटलं नाही तर ह्याची हा पाला चांगला सावलीत वाळवून ह्याची पावडर कुटून करून मग रोज सकाळी ती पाण्यामध्ये का नाही उकाळत्या पाण्यात का नाही घालून नाही का ना त्याचा काढा करायचा. आता ही काय पानं मी ह्या पाण्यात टाकते. आता ही पानांना अशी चुरगळून आपल्याला टाकायचं, म्हणजे काय होतं लवकर ह्याचा काढा तयार होईल. हे पाणी आटून आटून आहे का नाही आपल्याला चांगलं 2च कप करायचे. लहान लेकरं तर प्यायला सुद्धा मागत नाहीत, कडवट असतं म्हणून. चांगलं बघा आपले कडुलिंबाची पाने आहेत का नाही ह्या पाण्यामध्ये चांगली अशी शिजलेली. इथं बघा पाणी कसं हिरवंगार झालेलं आहे, म्हणजे आपला काढा का नाही तयार झालेला आहे. आता हे काढा मी खाली उतरून चांगला गाळून घेते. आपला ना मी गाळून घेते. पाल्याचा काढा आपला तयार झालेला आहे. तो काढा का नाही सोमट सोमट प्यायचा नाही, थोडासा गार होऊन द्यायचा आणि मग प्यायचा. पण पेताना रोज सकाळी अनुषापोटी ह्यो काढा आपल्याला घ्यायचा आहे. इतका शरीराला ना म्हणजे पित्त, सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन, म्हणजे आपण थंडी वाढली की आठवड्यातनी म्हटलं तरी सगळे आपण एक घरात कुटुंबात आपल्या एक माणूस जर आजारी पडलं ना की अख्खं कुटुंब आपलं आजारी पडत असते. या म्हणून का नाही हा दिसाड का व्हायना पण तुम्ही आपल्या शरीरामध्ये ह्यो काढा घेतलाच पाहिजे. शरीराला इतका उपयुक्त आहे. पित्त, सर्दी, खोकला म्हणजे आणि बरेच प्रकार आहे का नाही आपल्या शरीराला ह्याचा फायदा आहे ह्याच्यातून.
तर आणि सगळ्यात महत्त्वाचं मध्ये का नाही, ज्यांचं पोट साफ होत नसतं आणि ज्यांना मूळव्याध आहे, मूळव्याधवाल्यांनी तर ही आवर्जून घ्यायचं. ज्यांना उष्णता आहे, उष्णतेसाठी सुद्धा का नाही ही आपल्याला का नाही काम करत असतं. ही काढा पेल्याने का नाही आपली शरीरातली उष्णता कमी होत होती. त्या काळीने आपल्याला कडुलिंबाच्या काळीने जर दात घातलं ना तर आपल्या हिरड्या मजबूत होत्यात, दात कठीण होत असतात आणि लवकर दात पडत नाहीत. तर हे काढा मी तुम्हाला पिऊन दाखवते. आता लगेच गरम गरम मी गाळून घेतल्यामुळं का नाही तो गरम आहे, त्यामुळे आता हे मला का नाही फुकूनच प्यावा लागणार आहे. इतका कडू असतो का नाही, इतका कडू असतो का नाही, पण ती कडवटपणा जेव्हा आपल्या शरीरामध्ये जाईल का नाही तेव्हा आपल्या ज्या पेशातल्या असतात का नाही त्या काम करायला चालू होत असतात, आपलं पित्त कमी होत असतं या, आणि आपल्याला जी पोटामध्ये जी घाण साठलेली असते का नाही ही आपल्या जुलाबा वाटे का नाही ढाळून जात असते या, किंवा एखाद्याला उलटी होती, जुलाब होत्यात, त्याच्यामुळे का नाही ही सगळी का नाही आपली पोटातली घाण निघून जाते. म्हणून ह्यो काढा आवर्जून घ्यायचा. इतकी ताकद आहे ह्या कडुलिंबाच्या पानात का नाही की बाकी कशात सुद्धा नाही, असा ह्यो कडुलिंबाचा काढा आहे. सगळा काढा मी तुम्हाला पिऊन दाखवलेला आहे. थोडंसं तोंडाने आपलं कडवट होतं, पण नंतर नाही का नाही चांगलं असं आपल्या शरीराला फायदा होत असतो या. आणि जर तुमची लहान लेकरं जर पेत नसतील का नाही पण त्यांना एवढा काढा द्यायचा नाही. आपण जी पोहे खातो का नाही त्या चमच्या का अगदी 1 चमचा जरी दिला का नाही तरीसुद्धा चांगले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान बाळाच्या अगदी जन्मलेल्या बाळापासून नाही का नाही जेव्हा आपण लहान लेकरांना आंघोळ्या घालतो का नाही त्यावेळेस त्याच्या गरम पाण्यामध्ये जर असला जर काळा पाला जर टाकला तुम्ही, ह्या कडुलिंबाचा जर पाला जर तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकला, ह्याचा कडुलिंबाचा एक पाला आणि दुसरा एक पाला असतो की त्याला करंज म्हणतात आमच्या इकडं, त्या करंजाचा जर पाला त्या लहान लेकरांच्या आंघोळीच्या पाण्याचं टाकला ना की त्यांची कणांगी म्हणजे अंगातली कणांगी निघून जाते या, आणि लहान लेकरू का नाही असं चांगलं फ्रेश ताजं तमानं असतं होतं या. तर चला मंडळी, आजचा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो कडुलिंबाचा काढा कसा काय झालाय का नाही हे कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.